हाय हॅलो माय यूट्यूब फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर आज आपण बघणार आहोत मेथीची भाजी. येस, पण मेथीच्या भाजीमध्ये जरा ट्विस्ट आहे. तर बघू शकता, ही मेथीची एक गड्डी मी घेतलेली आहे. तिला स्वच्छ स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि चांगली 3-4 पाण्यानं धुवून घेतलेली आहे. 3-4 मैत्रिणींनो, पावसाळ्याचे दिवस आहे त्यामुळे स्वच्छ भाजी धुवून घ्यायची आहे आपल्याला आणि बारीक चिरून घेतलेली आहे. तर त्याच्यासाठी लागणारे साहित्य बघूया आपण. कांदे 2 मध्यम आकाराचे, त्याच्यानंतर मी 2 बारीक अद्रकचे तुकडे घेतलेले आहेत, 4 मिरच्या आहेत आणि लसणाच्या पाकळ्या आहेत. आपल्याला लागेल तेवढ्याच घ्यायच्या आहेत. मी भरपूर सोलून इथं ठेवले, चांगल्या मूठभर आहेत. आणि जिरे आहेत एक अर्धा चमचा. नंतर लाल तिखट आणि मीठ घेतलेलं आहे, म्हणून मी मिरच्या कमी घेतलेल्या आहेत. हळद आणि हिंग आहे. तर मग अशा पद्धतीनं आपण हा सगळा मसाला घेतलेला आहे. तर आपल्याला ना आलं, मिरची, लसूण आणि जिरे घेऊन वाटण करायचं आहे आणि कांदा आपल्याला तेलात फ्राय करायचा आहे, म्हणून कांदा ह्याच्यात घ्यायचा. तर बघा, मी वाटणाला खूप वेळ लागू नये, पावसामुळं लाईट गेलेली होती आणि त्यामुळं मी म्हणून मी आलं आणि मिरच्या चिरून घेतले, कारण वाटणाला खूप वेळ लागू नये म्हणून. आणि त्याच्यानंतर मग आपण जिरे घ्यायचे आहेत, थोडं जे मी ठेवलेले आहे तिथं ते. बघा, जिरे घेऊया आपण ह्याच्यामध्ये आणि लसूण घेऊया. लसूण मी सगळा घेतला पहिला, नंतर मी एक 5-6 कुड्या काढून ठेवलेल्या आहेत, ते तुम्हाला ते नाही दाखवलं मी. आणि त्याच्यानंतर आपण याला बारीक ठेचून घेऊया. हे ठेचून झालेलं आहे आणि आता आपण याला काढून घेऊया. तर अशा पद्धतीनं हे वाटण तयार झालेलं आहे. तुम्ही मिक्सरमध्ये करून घेऊ शकता, त्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. मी लाईट गेली होती म्हणून ते सगळी. तर बघा, हे ट्विस्ट आणि ट्रिक आहे ते म्हणजे येस, आपण आज बेसनचं पीठ पेरून मेथीची भाजी करणार आहे आणि त्यासाठी आजची भाजी थोडी स्पेशल आहे. आपण नेहमी मेथीची भाजी करतो, मेथीचे थेपले करतो, मेथीचे पराठे करतो, बटाटा मेथी करतो, वाटाणा मेथी करतो. तर ही मेथी, तर असं सगळं साहित्य आपलं तयार आहे. लाईक करा मैत्रिणींनो, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत. थोडंसं तेल ह्याला जास्तीचं टाकायचं, कारण डाळीचं पीठ चांगलं तेलामध्ये आणि आपल्या मेथीची भाजी कांद्याला जेव्हा पाणी सुटतं ना, त्याच्यामध्ये छान शिजून त्याला एक छान चव येणार आहे मैत्रिणी. तर अशा पद्धतीनं कांदा भाजून घेऊया आपण. चांगला तरा 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 कांदा भाजून घ्यायचा आहे, लाल गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. येस, कांदा भाजून झालेला आहे आणि मग आपण त्याच्यामध्ये हे वाटण टाकून घ्यायचं आहे. आणि वाटणामध्ये काय घेतले तुम्हाला माहीतच आहे. तर अशा पद्धतीनं लसणाचा उग्रपणा, परत चांगली तरतरीत मिरची भाजल्यावर तिचा तिखटपणा कमी होतो, म्हणून आपल्याला चांगला हा मसाला पण भाजून घ्यायचा आहे. आणि मग मसाला भाजत आला की मग आपल्याला त्याच्यामध्ये आता हळद आणि हिंग टाकून घ्यायची आहे आणि लाल तिखट आणि मीठ पण टाकून घ्यायचं आहे. आणि हे गावरान लाल तिखट आहे, जे कांदा लसणापासून बनतो नेहमीचा साठवणीचा, तो लाल तिखट आहे. त्यामुळे मी मिरच्या थोड्या कमी घेतल्यात. लाल तिखटीनं पिठल्यासारखं खूप छान चव येते. आणि आता मग मेथी टाकून घेतली. तर मेथी टाकून घेतली आणि तिला व्यवस्थित चांगली हलवून घेऊया. आणि तिला सगळ्या मसाल्यामध्ये मुरल असं चांगली हलवून घ्यायची. आणि पण तिला चांगली शिजू द्यायची नाही आहे, कारण आपल्याला डाळीचं पीठ पेरायचं आहे ह्याच्यामध्ये. आणि बघा, पण ह्याला एक थोडीशी वाफ आणण्यासाठी आपण काय करून घ्यायचं आहे, ह्याच्यावरनं 2 मिनटासाठी झाकण लावून द्यायचं आहे. आणि मग आपल्याला ती थोडीशी वाफेमुळं एकदम थोडीसं तिचं वॉल्यूम जो आहे तो कमी होतो आणि थोडीशी वाफेमुळं बघा शिजल्यावानी दिसते. आणि बघा किती भरून होती कढई आणि ती ती कमी झालेली आहे. आणि अशा पद्धतीनं बघा तुम्ही, ह्याला पाणी पण किती सुटलेलं आहे, कांदा असल्यामुळं आणि मेथीची भाजीमुळं पाणी. आणि ह्या पाण्यातच आपल्याला आता ते पीठ टाकून शिजवून घ्यायचं आहे. मग दोन्ही बरोबर भाजी आणि पीठ चांगलं खमंग त्याच्यामध्ये शिजलं जातं. तर अशा पद्धतीनं बघा, आपण आता भाजीमध्ये पीठ टाकून घ्यायचं आहे. आणि मग पीठ कसं आहे, थोडं लागल तसं बघून बघूनच टाकायचं आहे. एकदमच सगळं नाही टाकून द्यायचं. जर जितकं त्या पाण्यात बसेल तितकं पीठ टाकून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बघा, पीठ चांगलं एकजीव करून मिक्स करायला ना मैत्रिणी, तुम्ही काटा चमचा घ्या. बघा, काटा चमच्याने सगळीकडं पीठ पसरवता येते. अगदी प्रत्येक भाजीला देठाला सगळीकडं पीठ लागलेलं आहे. अशा पद्धतीनं पीठ आपण चांगलं लावून घेऊया ह्याच्यामध्ये. बघा लागलं का नाही. आणि अशा पद्धतीनं पसरून घ्यायचं, म्हणजे भाजीला सगळीकडून पीठ पेरलं जातं. आणि मग मग मी काय करते, मला वाटते अजून थोडं पीठ लागलं, आणि ते राहिलेलं सगळं पीठ घेतलं याच्यामध्ये आणि ह्यालाही चांगलं मिक्स करून पसरून घेतलं.
वाह! वाह! खूप छान सुगंध यायला लागला आहे आणि भाजी आत्ताच शिजायला चालू झाली आणि बघा हे प्रमाण बरोबर आहे पिठाचं. दिसते का तुम्हाला? अगदी पातळही नाही आहे आणि एकदम घट्ट पण नाही आहे. व्यवस्थित बरोबर अंदाजाने पीठ टाकलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही पण पीठ टाकून घ्या मैत्रिणींनो. बघा. वाह! वाह! मस्तच झालेली आहे भाजी आणि बघा ह्याला जर लागलेलं पीठ आहे ना, ते एका कढईच्या काठेवर आपण असं करून घेतलं, की ते सगळं निघून जातं आणि मग ह्याला पीठ पण जास्तीचं चिटकत नाही. आणि मग आता आपण ह्याला एक झाकण देऊन एक 2-3 मिनिटासाठी मस्तपैकी झाकण देऊन ठेवायचं आहे. 2-3 मिनिटासाठी आणि त्याच्यानंतर हा आहे फायनल रिझल्ट. भाजी मस्त शिजलेली आहे, मस्त खमंग वास यायला लागला आहे. खूपच छान झालेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही पण करून बघा. हा आहे आपला फायनल रिझल्ट. ओहो! हो, हो. मस्त, मस्त ज्वारीच्या भाकरीबरोबर खावा, बाजरीच्या भाकरीबरोबर खावा, चपातीसोबत पण खावा, फुलक्यासोबत खावा. एक नंबर भाजी लागणार आहे. चवीला पण खूप सुंदर लागणार आहे. लसणाच्या कुड्या आहेत, आलं आहे, मिरच्या आहेत, भरपूर असा कांदा आहे आणि खूप सुंदर चव लागणार आहे. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग.